एक 12 वर्षाचा विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता। तेवढ्यात एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचं अपहरण केलं। थोडं पुढे गेल्यानंतर एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्या मुलाला अचानक शुद्ध आली। त्याने आरडाओरडा केला आणि अपहरणकर्त्यांनी तिथून पळ काढला। आता ही स्टोरी ऐकून तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला एका लहान मुलाच्या किडनॅपिंगचा थरार सांगतोय, पण खरा ट्विस्ट तर वेगळाच आहे। भंडाऱ्यातलं हे नेमकं प्रकरण काय आहे, त्या मुलाने नेमकं काय केलं होतं, जाणून घेऊया याच व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बॅक टू करंट सिच्युएशन। आजचा जमाना एआयचा आहे। अनेक लोक आपले प्रॉब्लेम एआयला विचारतात आणि स्वतः सोल्युशन काढतात, पण असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला। सोशल मीडियाचा वापर लहानगे कसा करू शकतात याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। भंडाराच्या पवनी शहरालगत असलेल्या आनंदम विद्या मंदिर या शाळेत 2 विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ भांडण झालं। नंतर या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि हा वाद वाढतच गेला। रागाच्या भरात एक 5वी-6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टेबलवर काहीतरी आक्षेपार्ह मजकूर लिहिला। ही बाब शिक्षकांच्या लक्षात आली। त्यानंतर शिक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि पालकांनी या गोष्टीची माहिती देण्यासाठी त्या मुलाच्या पालकांना बोलवण्याचं फर्मान सोडलं। या सर्व प्रकारानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली। यावर मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्याने एआयला काय करायचं असं विचारलं असता एआयने त्याला केलेल्या चुकीची कबुली देण्यास सांगितलं। मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील या भीतीने त्याने स्वतःला वाचवण्यासाठी एक धोकादायक मार्ग निवडला। त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला आणि पुढे जे घडलं ते डेंजर होतं। प्रकरण असं झालं की काही दिवसांपासून तो मुलगा शाळेमध्ये त्याचं वागणूक बरोबर नव्हती। 2-3दा त्याच्या आईवडिलांनाही बोलवलं, त्यांनीही त्याला समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आता तो परत असं करणार नाही। पण पुन्हा त्यांनी काहीतरी केलं, मुलं या वयात करतातच, आणि म्हणून त्याला शिक्षकांनी सांगितलं की आता आम्ही तुझ्या आईवडिलांना तुझी कंप्लेंट करणार नाही, तू घरी जायचं, त्यांना हे सगळं सांगायचं तू काय केलं आहे शाळेमध्ये, आणि सोमवारी त्यांना घेऊन यायचं। सोमवारी तो शाळेत आला नाही। सो आम्हाला कोणालाही काही लक्षात आलं नाही। आम्हाला फोन आला कोणाचा तरी की असं असं प्रकरण झालं आहे। तेव्हाच आमच्या लक्षात आलं की असं काही होणे शक्य नाही। त्यांनी स्वतःहून ही स्टोरी रचली आहे। त्याला 2-3 कारणं असतील। त्याला भीती वाटत असेल की आता मी शाळेत जाईन तर वडील मला किंवा घरात कोणी मला मारेल, आणि ते त्याला नको होतं म्हणून त्यांनी हे केलं। तो घरी मोबाईल बघतो, सगळीच मुलं आता बघतात। आम्ही थोडी त्याची हिस्ट्री पण चेक केली। त्यांनी या संदर्भातले कुठलेही व्हिडिओज बघितलेले नव्हते। त्यांनी एआयला विचारलं होतं की असं जर झालं, शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलवलं तर काय करायचं। एआयनी पण त्याला असं उत्तर दिलं की तुम्ही सॉरी म्हणा, परत असं करणार नाही, आईवडिलांना विश्वासात घ्या। पण त्यांनी हे न करता शेवटी मूल आहे, त्यांनी ही स्टोरी रचली आणि तो गेला आणि सगळीकडे असं वाटलं की हे खरंच झालं आहे। पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळीकडे CCTV असतात आणि आपण पटकन चेक करून काय खरं नेमकं झालं आहे ते ठरवू शकतो। त्याने किडनॅपिंगची खोटी स्टोरी घरच्यांना सांगितली, पण घरच्यांना याबाबत थोडा संशय आला। त्या मुलाच्या स्टोरीवर घरच्यांना काहीतरी गडबड वाटली। पालकांकडून त्याला याबाबत आणखीन विचारणा सुरू होती। CCTV फुटेजही तपासण्यात आलं, पण असे काही घडल्याचं निष्पन्न झालं नाही। विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही। काही वेळानंतर त्याने ढसाढसा रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं। एक मेसेज आला आहे की एक अल्पवयीन मुलाला चाकू लावून किडनॅप केलेला आहे। त्यावरून पवनी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली व सदर घटनेची शहानिशा केली असता सदर अल्पवयीन मुलाला विचारपूस केली असता त्यांनी असे सांगितले की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी सदर घटनेचा बनाव तयार केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सदरची ही जी घटना आहे ही अंमलात आणलेली आहे। तरी पालकांना विनंती आहे की आपले मुलं मोबाईलमध्ये काय सर्च करतात याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून गंभीर घटना होणार नाही याची काळजी घ्यावी। या सर्व प्रकरणावरून आपल्याला लक्षात येतं की लहान मुलं काय करू शकतात आणि पालकांनी या प्रकरणावरून काय धडा घेतला पाहिजे। आपले मुलं सोशल मीडियाचा वापर कसा करतात, तसंच त्यांना हे सर्व गोष्टी पालकांनी शिकवायला हव्यात, जेणेकरून असा प्रसंग कोणावर उद्भवणार नाही।